पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। वाघाडीतील रेल्वे भूसंपादन वाद चिघळला। शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाचा ताफा माघारी। मोबदल्याच्या गोंधळावरून वाघाडीत तणाव। शेतकऱ्याच्या भूमिकेमुळे रेल्वे प्रशासनाला माघार। शिंदखेडा तालुक्यामधील वाघाडी गावाजवळील रेल्वे मार्गासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी आलेले प्रशासन आणि शेतकरी यांच्यात वाद निर्माण झाला। वाघाडी येथील शेतकरी अनिल रमण पवार आणि भारती खैरात हे दोन वेगवेगळे खातेदार असताना भूसंपादन विभागाने मोबदल्याची रक्कम एकत्रितपणे कोर्टात वर्ग केली आहे। माझ्या हिश्श्याची रक्कम माझ्या खात्यात आणि बहिणीची रक्कम तिच्या खात्यात स्वतंत्रपणे जमा करा, तरच जमिनीचा ताबा देईन अशी भूमिका अनिल पवार यांनी घेतली। तसेच शेजारील शेतातील विहीर प्रत्यक्षात त्यांच्या शेतात असताना त्या विहिरीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। याच वादामुळे दुसऱ्यांदा जमीन ताबा घेण्यासाठी प्रशासनाला पोलीस फौजफाट्यासह यावे लागले। यावेळी रेल्वेचे सिनियर इंजिनियर समीर कुमार, रेल्वे प्रतिनिधी भूषण रघुवंशी, सर्कल अधिकारी स्वाती कोळी, तलाठी हर्षला सोनवणे, नरडाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र माने यांच्यासह शेतकरी अनिल पवार, ईश्वर पाटील, दिनेश पवार, प्रमोद पवार व ग्रामस्थ उपस्थित होते। अखेर रेल्वे प्रशासन आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शिरपूर प्रांताधिकारी शरद मंडलिक यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचं ठरले आणि प्रशासनाचा ताफा माघारी परतला। उपसंपादक अशोक गिरासे, जेबी टीव्ही न्यूज, दोंडाईचा, धुळे। प्रत्येक रोज हे जेसीबी एवढा स्टाफ एवढी मीडिया आम्हाला आणायचा काही वेळ नाही ना, एकदा न्याय द्या ना। हा शासनाचा खर्च आहे आणि तुमच्या हातात आहे मॅडम। तिथून केस विड्रॉल करा, दोघं खातेदारांच्या नावावर दोघं वेगवेगळे पेमेंट टाकून द्या, सिंपल। तुम्ही टाकली मॅडम केस, सरकारने टाकली, यांनी टाकली का केस? आम्ही ज्यावेळी साहेबांना भेटायला गेलो, दोंडाच्या दंगल झाली, मंडलिक साहेब तिथं होते, दिवसभर आम्ही तिथं थांबलो। दुसऱ्या वेळेस नोटीस आली, बोलायला गेलो, ट्रेनिंगला होते नागपूरला, नाही भेटले साहेब। काय उपाय घे तुम्ही? ठीक आहे, प्रांताला फोन करा ना, मॅडमला फोन करा, कलेक्टर मॅडम म्हणा या मला आज एवढा पोस्ट मारा आणलाय आपण, शेतकऱ्यांचा काय जीवावर बेता तुम्ही सोबतला तर द्या तुम्ही। मॅडम कौटुंबिक वाद नाही, जे क्षेत्र बहिणीचं आहे तिचा हल्ला करा, आमचं क्षेत्र वेगळं करा ना। जोपर्यंत मॅडम आणि प्रांत साहेब चुनाव का भाषण नहीं है। अरे चुनाव का नहीं, भेजो ना साहब को। अरे मेरे घर के थोड़ी ना मैंने हायर किया क्या? देखो साहेब, तुम्हाला साहेबांना इथं बोलवा ना, तुम्ही काय बोलवा? तुम्ही प्रशासनात किती लोक आहेत, तहसीलदारला बोलवा। हो मॅडम, खेडकर साहेबांना बोलवा ना, खेडकर साहेब म्हणा या तुम्ही, आणि बघ कसं काय येतील म्हणे। जर आता धुळ्या जर पत्र घेत नसेल तर तुमच्यावर आम्ही काही विश्वास ठेवायचा मॅडम। जर तुम्ही साहेब समोर आहेत, तुम्ही समोर आहेत, तुम्ही आमचं पत्र घ्या, अरे आमचं पत्र घ्या तुम्ही। पोलीस प्रशासनाला, पोलीस शासन देणार आहे आम्हाला, काय भेटून देणार आहे? शासन देणार आम्हाला तर। अरे शासन तुला पैसा द्यावा, तुला मीटिंग चला मोजताना तशीच मोजणी व्हायला पाहिजे। ब ग ड कोणाचा गेलेला आहे? मोजणी कधी होते? जर तुमच्या पोटी मोजणी झालेली असेल तर तशी मोजणी होईल ना। मला एक सांगा, माझा सातबारा वेगळा निघतो, माझं काम त्याच्यावर चालतंय। बरोबर सातबारा पाहते ना, का पूर्ण गट थोडी पाहणार आहेत? ईश्वर पाटीलच्या नावाने 40,000 क्षेत्र ते मला घ्यायचंय बुवा। कोर्टात नाही जाणार ना 10 वर्षापर्यंत। म्हणजे पैशांचा तुमचा आपसात वाद होईल ना, आपसात- पैसा कोर्टात आपसात जाईल. काय म्हणताय तुम्ही? पैसा एकत्रित कोणी टाकला? आम्ही मागितला एकत्रित। दप्तर तुमच्याकडे आहे, तिथं 2 खातेदार तुमच्याकडे दिसत आहेत, ते आमच्याकडे राहिलं असतं तर आम्ही लिहिलेलं आहे, ती गोष्ट वेगळी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा